नमस्कार, आज आपण बनवतो आहोत मेथीचे लाडू। मेथीच्या लाडवांसाठी आपल्याला लागणार आहे 50 ग्रॅम मेथी। ती लालसर होईपर्यंत बारीक गॅसवर भाजून घ्यायची आहे। त्यानंतर ती बारीक करून आपल्याला तुपामध्ये 2 दिवस भिजत ठेवायची आहे। तुपात भिजत ठेवल्याने मेथीचा कडवटपणा थोडा कमी होतो। त्यानंतर आपल्याला तुपामध्ये बदाम तळून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपण मखाने तळून घेत आहोत। त्यानंतर आपण सुके खोबरे किसून भाजून घेत आहोत। नंतर तुपात आपल्याला डिंक भाजून घ्यायचा आहे। डिंक छान फुलेपर्यंत आपल्याला भाजायचा आहे। नंतर तो मिक्सरला बारीक करून घेणे। त्यानंतर तुपात आपल्याला खसखस भाजायची आहे। खसखस भाजल्यानंतर त्यात आपण हालिम टाकलेले आहेत। ते छान भाजल्यानंतर काढून घेणे। त्यानंतर तुपात आपल्याला रवा बारीक गॅसवर लालसर होईपर्यंत भाजायचा आहे। या ठिकाणी आपण तुपात गव्हाचं पीठ भाजत आहोत। गव्हाचं पीठ सुद्धा लालसर होईपर्यंत भाजायचं आहे। 50 ग्रॅम तुपात भिजवलेली मेथी, 100 ग्रॅम खारीक पावडर, 200 ग्रॅम गूळ, 100 ग्रॅम खोबरे, डिंक आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे, 100 ग्रॅम भाजलेला रवा, 100 ग्रॅम गव्हाचं पीठ, बदाम, मखाणे, वेलची पूड, सुंठ पावडर, खसखस आणि हालिम, ड्रायफ्रूट्स आणि मखाणे सुद्धा बारीक करून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर हे सगळं एकत्र करून घेणार आहोत। यामध्ये तुम्ही तुमच्या इच्छेनुसार ड्रायफ्रूट्स घालू शकता। त्यानंतर एका पॅनमध्ये आपण तूप गरम करत ठेवलेलं आहे। तूप गरम केल्यानंतर थोड्याशा मिश्रणात आपण हे तूप टाकणार आहोत। अर्ध्या मिश्रणात तूप टाकून आपण लाडू वळणार आहोत। या मेथीच्या लाडवांमध्ये खारीक पावडर सुद्धा आपण घरी बनवून घेतलेली आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकताय कशा प्रकारे मी गोल लाडू वळत आहे। खूप सुंदर साजूक तुपातले मेथीचे लाडू तयार झालेले आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर द टेस्ट ऑफ रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।